नमस्कार मित्रांनो, आपला थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कायच्यावर आहे. तर आजचा व्हिडिओ आहे मॅथ. कारण की मॅथ साठी मुलांच्या कमेंट आल्या होत्या की मॅथ भारी जाते, मॅथ साठी व्हिडिओ बनवा असं तसं. त्याच्यानं आपण आज मॅथवर व्हिडिओ बनवत आहोत. मॅथ असा विषय आहे मित्रांनो की SSC GT सारख्या भरतीमध्ये मॅथ जर समजा तुमचं कमजोर असेल किंवा येत नसेल किंवा तुम्ही स्किप करेल असेल तर त्याच्यामध्ये सिलेक्शन इम्पॉसिबल आहे. कारण की मॅथसारखा विषय हा स्कोरिंग सब्जेक्ट असते आणि तोच जर तुम्हाला जमला नाही तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात कुठेतरी. कारण की ज्याचं मॅथ स्ट्रॉंग आहे तो मॅथमध्ये चांगला स्कोर करते आणि रिझनिंग तर प्रत्येकाचं चांगलंच असते. लगभग 90% पोरांचं सिलेक्शन होणार आहे. रिझनिंग चांगलंच असते, हिंदी सर्वांचं चांगलं असते आणि जीकेत कसं आहे, कोणाचे 10 बरोबर येतात, कोणाचे 12 बरोबर येतात. ते सगळं लकवर डिपेंड असते मित्रांनो. तिथे त्या दिवशी ज्याचं लक असेल त्याचे जास्त बरोबर येतील जीकेत. पण मॅथ असा विषय आहे ज्याची या विषयावर पकड आहे. तो कुठंही कसाही पेपर येवो, 20 पैकी 20 मारल्याशिवाय राहत नाही. 20चे 18 होऊ शकतात पण त्याच्यापेक्षा कमी तो मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मॅथमध्ये तुम्हाला स्कोर करावाच लागेल. जर या भरतीत SSC GTच्या या भरतीत 2026च्या जर सिलेक्शन घेणं असेल तर तुम्हाला कमीत कमी यंदा 18 जर क्वेश्चन तुम्ही जर समजा राईट केले 18 ते 19 तर तुम्हाला तुमच्या आवडची पोस्ट भेटू शकते. आणि जर तुम्ही समजा 15 लोक बी क्वेश्चन राईट केले तर तुम्हाला पोस्ट तर भेटीनच, पण आवडची भेटीन की नाही हे नाही सांगू शकत, पण पोस्ट भेटीनच. म्हणून तुम्ही असं ट्राय करा, ज्याचा मॅथ कच्चा आहे त्याने कमीत कमी 14 ते 15 क्वेश्चन राईट आले पाहिजेत काही बी करून. आणि ज्याचं मॅथ स्ट्रॉंग आहे त्याले तर 20 पैकी 20ही केले तर कमीच आहेत. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, मॅथसाठी कोणकोणते मेन टॉपिक आहेत की ज्याच्यावर तुम्ही ध्यान दिलं पाहिजे, त्यानं तुमचा स्कोर डे बाय डे इन्क्रीज होईल. आणि तेच मेन चॅप्टर आहेत की त्याच्यातूनच 15 ते 16 क्वेश्चन फसतात. तुम्ही त्याच्याशिवाय दुसरा चॅप्टर बी केला नाही तरी चालते, पण ते चॅप्टर तुमचे असे पाहिजेत की त्याच्यातला कोणताही क्वेश्चन येऊ तो हुकला नाही पाहिजेत. कारण की ते चॅप्टर कोणताही पेपर मी मित्रांनो 2023च्या टेस्ट पूर्ण दिल्या टेक्स्टबुकवरून, 2024च्या पूर्ण दिल्या, 2025च्या पूर्ण दिल्या. त्याच्यातल्या 3च टेस्ट राहिल्या, त्या बी कमी राहिल्या. टेक्स्टबुकनं त्याच्यावर लॉक आणलेला आहे, म्हणजे 3-4 दिवसातून एक टेस्ट खुलते त्याची. तर आता त्याच्यात 3च खुल्याच्या राहिल्या फक्त टेस्ट. त्या टेस्ट खुलल्या की मी त्याही देऊन टाकेन. आणि मीनं त्या सर्व टेस्टचं ॲनालिसिस पण करेल आहे. आणि ॲनालिसिस करून मला असं लक्षात आलं की मीनं जे टॉपिक नोट केले मल्टिपल शिफ्टमध्ये त्याच टॉपिकवरून जास्त क्वेश्चन विचारलेला आहे. आणि काही टॉपिक आपण म्हणजे अभ्यास तर केलेला आहे त्याचा, पण त्याच्यातला क्वेश्चन आपल्याला त्याच्यात भेटला नाही. पण असो, अभ्यास काही वाया नसते जात आणि तुम्ही सर्व टॉपिक करून गेले असतील तर चांगलंच आहे. पण ज्याचं मॅथ वीक आहे आणि आता कमी दिवस राहिले मित्रांनो, तर त्यांना काय करायला पाहिजे मी सांगतो. मी जे टॉपिक सांगणार आहे ते टॉपिक तुम्ही लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर त्या टॉपिकचा सराव करा मित्रांनो. आपल्या यूट्यूबवरती रामबाण सिरीज आहे दीपक भाटी सरांची. त्याच्यामधले क्वेश्चन एकदम एक्झाम ओरिएंटेड आणि एकदम इम्पॉर्टंट आहेत. ते जर तुम्ही लावले मित्रांनो तर तुम्हाला कुठचीच अडचण येणार नाही. तुम्ही मला वाटते का 15 व्हिडिओ असतील त्याच्यात. 15 व्हिडिओ जर तुम्ही केले मित्रांनो आणि एक वेळ केले आणि डबल रिव्हिजन पण केलं एक्झामपर्यंत, तरी तुम्ही 14-15 क्वेश्चन आरामात बरोबर करू शकता. पण ज्याचा सिलेबस कंप्लीट होईल आहे तेच पोरं फक्त. ज्याचा सिलेबस कंप्लीट व्हायला नाही तिने ते रामबाण सिरीज लावून काहीच फायदा नाही. कारण की सर्वात पहिले तुमचा सिलेबस कंप्लीट पाहिजे. मग तुम्ही बाहेर कुठे बी समजा कोणत्याही सरांजवळून अभ्यास करू शकता, म्हणजे समजा प्रॅक्टिस करू शकता. पण सर्वात पहिले तुमचा सिलेबस कंप्लीट पाहिजे त्याच्यासाठी. आणि मी तुम्हाला आता टॉपिक सांगणार आहे कोणकोणचे इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याच्यातून किती क्वेश्चन फसतात आणि किती म्हणजे कोणत्या टॉपिक आहेत ते. आणि ते टॉपिक तुम्ही केलेच पाहिजेत. ते टॉपिक जर केले नाहीत तुम्ही तर समजून चला की तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, सरलीकरण चॅप्टर आहे त्याच्यातला 1 किंवा 2 क्वेश्चन एक्झाममध्ये 100% असते. मी 2023 पासूनच्या पूर्ण टेस्ट सोडवल्या, जेव्हापासून 80 क्वेश्चनचा
हे आला की नाही, ट्रेंड आला, तेव्हापासून मी सर्व टेस्ट सोडून टाकेल्या आहेत आतापर्यंत. त्याच्यावरून मी हे ॲनालिसिस करून माझ्या लक्षात असं आलं की सरलीकरण चॅप्टरमधून प्रत्येक पेपरात 1 ते 2 क्वेश्चन असतातच. सरलीकरण म्हणजे बोर्डमासचे नियम वगैरे. आणि LCM, HCF हा असा चॅप्टर आहे मित्रांनो, कधी-कधी 1 तर कधी-कधी 2, कधी-कधी 3-3 क्वेश्चन पण आहेत या चॅप्टरमधून. आणि ॲव्हरेज औसत हा चॅप्टर असा आहे, याच्यातला एक क्वेश्चन तुम्ही कोणताही पेपर घ्या SSC GDचा, त्यात एक प्रश्न ॲव्हरेज चॅप्टरचा असेलच आणि तो पण एकदम इझी लेव्हलचा असते, म्हणून तुम्ही औसत चॅप्टर करून घ्या. आणि राहिलं प्रतिशत म्हणजे पर्सेंटेज, त्याच्यातले 2 किंवा 3 क्वेश्चन खूप महत्त्वाचे चॅप्टर आहे मित्रांनो. 2 किंवा 3 क्वेश्चन याच्यातून येतात म्हणजे येतात, 100% येतात. आणि लाभ आणि हानी याच्यातला एक क्वेश्चन 100% असते मित्रांनो. कोणतीही टेस्ट उघडून पहा तुम्ही. समय आणि कार्याचा 1 किंवा 2 क्वेश्चन कोणत्याही पेपरात असते. जास्त करून 2 असतात, पण मी 1 किंवा 2 याच्यासाठी टाकलं की काही याच्यात मला 1 पण सापडला आणि काही याच्यात 2 पण सापडले. साधारण व्याजचा एक क्वेश्चन मित्रांनो, एक क्वेश्चन प्रत्येक याच्यात असतेच. जर साधारण व्याजचा नसला तर मग चक्रवृद्धी व्याजचा असते एक क्वेश्चन, नाही तर मग दोन्ही याचा एक असते, असा माझा अनुभव आहे. आणि डिस्काउंट चॅप्टरचा एक क्वेश्चन प्रत्येक शिफ्टमध्ये आहेच म्हणजे आहेच. रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की या चॅप्टरवर अर्धगणित आधारित आहे. तुम्हाला जर रेशो बनवता आला, रेशो चॅप्टर तुमचा क्लिअर असला, तर तुम्ही रेशोचा समजा वापर तुम्ही समजा प्रतिशत चॅप्टरमध्ये पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही LCM, HCM मध्ये बी रेशो लागते कधी-कधी, आणि साधारण व्याजमध्ये आणि चक्रवृद्धी व्याजमध्ये बी रेशो लागते. म्हणून तुम्हाला सांगतो, रेशो अँड प्रपोर्शनचे स्पेशल 2 क्वेश्चन विचारतात आणि इतर चॅप्टरमध्ये पण रेशो अँड प्रपोर्शन लागते. म्हणजे ह्या चॅप्टरचं वेटेज इतकं होऊन जाते मित्रांनो. जर हा चॅप्टर तुमचा क्लिअर असला तर इतर चॅप्टर पण तुमचे क्लिअर असू शकतात. आणि त्याच्यानंतर आहे रेलगाडी. आता रेलगाडीचा ट्रेंड असा चालत आहे मित्रांनो. नवीन कंपनी आलेली आहे एडिक्विटी. दिल्ली पोलीसच्या पेपरामध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन असे विचारतात, एकदम इझी लेवलचे रेलगाडीचे. आणि पहिले पण रेलगाडीचा इम्पॉर्टंट होतं, 1 किंवा 2 क्वेश्चन येत असतात, पण यावेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त 3 क्वेश्चन पण रेल्वेचे विचारू शकतात. कारण की दिल्ली पोलीसच्या मी खूप जणांचे व्हिडिओ पाहिले, दिल्ली पोलीसमध्ये रेल्वेचे खूप 15 क्वेश्चन येतात आणि त्यातही बी 1-2 क्वेश्चन विचारणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर साझेदारीचा एक क्वेश्चन मित्रांनो असते, कधी-कधी नसते बी म्हणा, पण असते. जास्त करून साझेदारीचा एक क्वेश्चन सापडते. आणि नाव आणि धारा, आता नवीन कंपनी आलेली आहे, नाव आणि धारा याचा एक क्वेश्चन विचारून राहिली मित्रांनो. ती आपल्या पहिल्या जुन्या पेपरात बी तुम्हाला कोण्या याच्यात एक क्वेश्चन भेटून जाईल, पण हे नवीन कंपनी प्रत्येक याच्यात एक क्वेश्चन विचारून राहिली. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर मी जे हे लिहून काढलेलं आहे याचा जर फोटो लागत असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. मी तुम्हाला माझा व्हॉट्सॲप नंबर देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये, आणि याचा फोटो तुम्हाला पाठवून देईल. आणि तुम्हाला जर समजा आणखी काही माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.